श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ओम नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया। नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतूर्या लालन लीला। नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना स्वजनवन चंदना आराध्य लिंगा। नमो चकोर चंद्र चतुरा आत्मानुभव नरेंद्रा श्रुती गुण समुद्रा मन्मथ मन्मथा। नमो सुभाव भजन भाजना भवे बकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त अम्बा माता की जय। श्री लक्ष्मी केशवाय नमः। बंधू भगिनींनो, मी डोंबिवलीहून प्रतिभा विवेक बिवलकर आपल्याशी ज्ञानेश्वरीच्या संबंधानं बोलते आहे। आज ज्ञानेश्वरीवरचं आपलं तिसरं व्याख्यान आहे। असं म्हटलंय की श्रवण हे नेहमी ऐकत असतं आणि त्याचा लाभ घ्यावा। नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवण कोणाचं तरी ऐकणं हे नंबर 1 वर दिलेलं आहे। कोकणामध्ये आयते नावाचा एक पदार्थ असतो। अचानक पाहुणे आलेच तर तिकडे तांदूळ खूप पिकतो, त्याचं पीठ करून आणलेलं असतं। हे पीठ पाण्यामध्ये भिजवतात आणि कणभर मीठ टाकतात। त्याचे सुंदर जाळीदार रुमाल असावा असे आयते बनवतात आणि मग ते चटणी बरोबर किंवा गुळ खोबरं असं एकत्र करून त्याच्याबरोबर खातात। आयते नावाचा हा सुंदर पदार्थ अगदी पटकन सांगून झाला, पण करण्यासाठी इतका झटपट नाहीये, त्याला सुद्धा बरंच कौशल्य लागतं। सकल संत गाथा याच्या खंड 2 मध्ये असं म्हटलं, 5-5 पोळ्या आणि 3-3 भाकऱ्या, 5-5 पोळ्या आणि 3-3 भाकऱ्या, आता उरला 1.5 कानवला आणि पूर्णपुरी। आता उरला 1.5 कानवला आणि पूर्णपुरी। आज आपण 5-5 पोळ्या आणि 3-3 भाकऱ्या हे सगळं बरोबर घेऊन इथे बसलोय। 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय म्हणजे 5-5 पोळ्या, 3-3 भाकऱ्या। याचा अर्थ असा दिलाय, सत्व रज तम हे 3 गुण आपल्या शरीरामधले, आणि मन आणि चित्त हा 1.5 कानवलाय। मन पूर्ण हवं, चित्त जरा मध्ये अर्ध असलं तरी चालेल, आणि केवळ बुद्धी ही पूर्ण पुरी आहे। पुरी हा पदार्थ केल्यानंतर कोणी असं म्हणत नाही की आम्हाला अर्धी पुरी वाढा, कारण पुरीचा आकार हा आधीच बेताचा असतो। पूर्ण पुरीच वाढायची पद्धत आहे। पोळी आपण अर्धी खातो, भाकरीचा तुकडा मोडून खातो, पण पुरी ही पूर्ण वाढली जाते आणि ती अर्धी पाव अशी करून कोणी वाढत नाही। पुरी हे बुद्धीचं लक्षण मानलंय। पूर्ण पुरी ही केवळ बुद्धी आहे, म्हणून हे सगळं ऐकताना बुद्धी मात्र पूर्ण हवी, तर या श्रवणाचा सुंदर लाभ मिळणार। आज
मी ज्ञानेश्वरीतल्या ज्ञानयोगावर बोलणार आहे. म्हणजे बुद्धी तर पूर्ण हवीच. ती बुद्धी पूर्ण असल्याशिवाय आपलं श्रवण सुंदर होणार नाही. तुम्हाला माहित आहे की कोणतंही प्रवचन ऐकून झाल्यावर त्या देवतेच्या पुढ्यात काहीतरी प्रसाद ठेवलेला असतो. तो सगळ्यांनी भक्षण करावा. मी इथे नेहमी प्रसाद ठेवते, पण आपण खूप दूर आहोत म्हणून तुम्ही सुद्धा ऐकल्यानंतर एखादा गोड पदार्थ प्रसाद रूपानं तुम्ही या प्रवचनाचा आस्वाद घेतल्यावर आपली जीभ 1.25 तास गप्प बसली, कान उघडे राहिले, डोळे उघडे राहिले, श्वास चालू राहिला आणि आपण अतिशय मन लावून श्रवण केलं म्हणून जिभेला काहीतरी गोड खाऊ प्रसाद रूपानं द्यायची साधारणपणे पद्धत आहे. अगदी पहिल्या व्याख्यानामध्ये मी असं म्हटलं की कौरव आणि पांडव युद्धासाठी हस्तिनापूर तिथे येऊन उभे ठाकलेले आहेत आणि अर्जुनानं आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करायला श्रीकृष्णाला सांगितलं. भगवंतानी अर्जुनाचं ऐकलं आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन रथ उभा केला. युद्धाला प्रारंभ होणार अशी लक्षणं दिसत असतानाच अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की मी युद्ध करणार नाही. सगळी कुल गोत्र मित्र परिवार आप्त स्वकीय गुरुजन यांचा वध करून हे राज्य आणि राजवैभव मला नको, त्यापेक्षा मी मरण पत्करतो किंवा मी वनात निघून जातो. आणि तो थरथर कापू लागला, डोळ्यातून अश्रू गळू लागले. त्यांनी धनुष्य खाली ठेवलं. ह्या सगळ्या घटना आपण पहिल्या अध्यायामध्ये शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव किंवा साधनारंभ मध्ये अतिशय विस्तृतपणे बघितल्या. दुसऱ्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला आधी कर्मयोग सांगितला. तिसऱ्या अध्यायातला जो कर्मयोग तो आधी सांगितला. याचं कारण असं आहे की कर्म ज्ञान भक्ती मुक्ती असा प्रवास आहे. कोणतंही बाळ जन्माला आल्यावर त्याचे हातपाय चालू होतात, डोळ्यांनी पाहू लागतं, खाऊ लागतं, श्वास घेऊ लागतं. तर या सगळ्या जे कर्म शरीर कर्म आधी चालू होतं आणि मग ते बाळ ज्ञान मिळवतं आणि मग भक्ती वगैरे हे सगळं पुढे राहिलं. म्हणून मी आधी कर्मयोग सांगितला आणि नंतर आता तुम्हाला ज्ञानयोग सांगणार आहे. कर्म कर्म पाप पुण्य धर्म धर्म कर्तव्य अकर्तव्य अशा प्रश्नांनी अर्जुनाचं मन शोक संकुल झालं. त्याच्या अंतःकरणातला विषाद दूर करण्यासाठी भगवंतांनी 18 अध्यायाची गीता या युद्धाच्या ठिकाणी सांगितली. केवळ कर्माकर्म विचार करून अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करायचं हे गीतेचं प्रयोजन नाही. गीता प्राधान्यानं अध्यात्मशास्त्र आहे. कर्म ज्ञान उपासना या तिन्ही मार्गांचं विवेचन या ग्रंथामध्ये आलेलं आहे. स्त्रियो वैशास तथा क्षुद्रास्तेपी याती परांगतीम असा दिलासा गीतेनं दिलेला आहे. अध्यात्म भक्तीचा अधिकार सगळ्यांना सारखा आहे. आईला आपली सगळी मुलं प्रिय असतात, तसंच गीता ही आई आहे. गीता हा ज्ञानाचा सागर आहे आणि या सागरातून विचारवंतांनी आपले विचारांचे सुवर्ण कलश भरून घ्यायचे. कुणी गीतेचा अर्थ कर्म पर लावील, कुणी भक्ती पर लावील, कुणी ज्ञान पर लावील. कुणाला गीता हे शास्त्र वाटेल तर कुणाला गीता हा अनासक्ती योग वाटेल. गीतेचा नेमका प्रतिपाद्य विषय कोणता म्हणून अभ्यासकांमध्ये वाद सुद्धा निर्माण होईल. कारण शंकराचार्यांनी आपल्या गीता भाष्यामध्ये मोह निवृत्ती ही फलश्रुती मानली आणि अर्जुनानं सुद्धा नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा असंच म्हटलं. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञान प्रधान असं आपलं शास्त्र आणि ज्ञानयोगाबाबतची आपली भूमिका मांडली. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र येतू लागे दुजा सूत्र उभारिले. येणे स प्रपंच अज्ञान जाये
ऐकोनी गोचर होये, ते उपपत्तीचे नि उपाय गीतारूप हे. गीतेमध्ये कर्म, उपासना, ज्ञान या तिन्ही मार्गाचं विवेचन आलं. कर्म ज्ञानात, ज्ञान उपासनेत आणि ही उपासना किंवा भक्ती मोक्षामध्ये विलीन होत असते. कर्म उपासनात आणि उपासना ज्ञानात आणि ज्ञान मोक्षात विलीन होते. हा प्रवास हा असा आहे. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई या 4 भावंडांची नावं म्हणजेच गीतेतील महत्वाचा विषय. वृत्तीरहित स्थान तो निवृत्ती. वृत्तीरहित स्थान जाणीवेवर येतं, त्याला म्हणतात ज्ञान. ज्ञानेश्वर. ज्ञान कर्मातून प्रसरण पावतं आणि आपण एक एक पायरी जीवनाची वर वर चढत जातो, तो सोपान. कर्माची सांगता कर्म नुसतं करत राहण्यात नाही, तर त्या त्या वयात आपल्या कर्तव्य कर्मातून मुक्त होण्यात आहे, अशी जी सांगते ती मुक्ताई. कर्म, ज्ञान, भक्ती, मुक्ती या 4 भावंडांच्या नावातच हा बोध भरलेला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनापुढे 2ऱ्या अध्यायामध्ये आपला तत्व विचार म्हणतायत की युद्धाच्या ठिकाणी आता तू शोक करू नको. देह हा नाशवंत आहे आणि आत्मा अविनाशी आहे. प्रत्येक जण जन्माला आला की कधी ना कधी मृत्यूच्या दारात जाणार. मृत्यूपूर्वी आपण अव्यक्त आहोत. जन्मामुळे आपण व्यक्त होतो आणि मेल्यानंतर पुन्हा अव्यक्तात विलीन होतो. स्वप्न अनेक पडतात, त्याचा आपण फारसा विचार करत नाही. तसं जन्म मरणाचा उगीच विचार करत बसलं तर आपल्या कर्मापासून आपण दूर जातो. व्यक्त जीवन जगत असताना स्वधर्माचं आचरण करून एकदा का या देहातून प्राण निघून गेला की पुढे आपलं काय होणार याचा विचार निरर्थक आहे. आता या क्षणी रणक्षेत्रावर अर्जुना तू उभा आहेस, तू क्षत्रिय आहेस, पुढ्यात शत्रू सैन्य आहे. तुझा धर्म काय? आता तर युद्ध करणं हा तुझा धर्म आहे. तर अधिक विचार न करता तू युद्धाला प्रवृत्त हो. 2रा अध्याय. सांडी हे मूर्खपण उठिगे धनुष्यबाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतोय, पण अजूनही अर्जुन आसव ढाळतोय. डौलदार हौस चिखलात रुतावा, पाण्यात मीठ विरघळून जावं, वाऱ्यापुढे ढग निघून गेले, तसं अर्जुनाची स्थिती झाली. श्रीकृष्ण त्याला म्हणतात, पार्था, अरे आत्ता नको त्यावेळी तुला झालं तरी काय? हे दुःख कशासाठी? तुझी ख्याती अशी आहे, तू कधी धीर सोडलेला नाहीस आणि क्षत्रियांचा तू म्होरक्या, धनुर्धर म्हणून तुला सगळी ओळखतात आणि तुझ्या पराक्रमाचा प्रत्यय शिवशंकरांना सुद्धा आलेला आहे आणि त्यांनी तुला पाशुपत अस्त्र भेट म्हणून दिलेलं आहे. हे सगळं विसरलास काय? वनवासात असताना अर्जुनानं पाशुपत अस्त्राच्या प्राप्तीसाठी शंकराची आराधना केलेली आहे. ओम नमः शिवाय हा जप ते सतत करतायत आणि एक दिवशी परीक्षा बघण्यासाठी शिवशंकरांनी आपल्या भक्तापैकी एकाला वराह म्हणजे डुक्कर बनवलं आणि स्वतः आपण भिल्ल बनले. वराहाच्या शिकारीसाठी भिल्ल रूपी शिवशंकर पाठवून धावू लागले. वराहानं तप करणाऱ्या अर्जुनाला एकदम मुसंडी मारली. अर्जुन चवताळला. अर्जुनानं एक बाण मारला आणि तेवढ्यातच शिवशंकरांनी सुद्धा त्या वराहाला बाण मारला. वराह जमिनीवर आडवा पडला. मेलेला हा वराह कुणाचा म्हणून अर्जुन आणि तो भिल्ल. अर्जुनाला माहित नाही की शिवशंकर आहेत. भिल्ल आणि अर्जुन यांच्यामध्ये लढाई जुंपली. या लढाईमध्ये अर्जुनानं जय मिळवला आणि तेव्हा भगवान शिवशंकरांनी पाशुपत अस्त्र अर्जुनाला भेट दिलं. हा प्रसंग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. अरे अर्जुना,
निवांत कवच या दैत्यांचा तू मागमूस सुद्धा उरू दिला नव्हतास, एवढा तू पराक्रमी. प्रल्हाद, भक्त प्रल्हादाचा भाऊ आहे सल्लाद, आणि त्याला निवांत आणि कवच असे दोन पराक्रमी मुलगे होते. हे समुद्र तीरी राहत होते आणि इंद्राला सुद्धा ते अजिंक्य ठरले होते. म्हणून त्याला मारण्यासाठी इंद्रानं अर्जुनाची मदत घेतली होती. इंद्रानं अर्जुनाला युद्ध साहित्य पुरवलं होतं आणि हे राक्षस मायावी होते, तरी अर्जुनानं या दोघांनाही ठार केलं. तर एवढं तुझं पौरुष अर्जुना, इंद्राकडून तू वाहवा मिळवलीस आणि एखाद्या भागूबाई सारखा आता रडत बसलास. आता एवढा दिनवाणा का झालास? सूर्याला अंधारानं कधी ग्रासलाय का? वाऱ्यांना ढगानं घाबरावं, अमृतानं मरडाला भ्यावं, अग्नीनं लाकडाला घाबरावं, नागराजानं बेडकाला पाहून पळून जावं, सिंहानं कोल्ह्याला पाहून लपून बसावं. अधिक असं कधी घडलाय काय? चल उठ, धनुष्यबाण हातात घे. युद्धाच्या वेळी दया माया हे काही उपयोगाचं नाही. हे तुझे सगळे सगळे सोयरे आहेत, हे काही युद्धभूमीवर तुला आत्ता कळलं? तुझ्या नशिबी आता नामर्दपणाचा शिक्का बसेल. जे काही नातं तुझ्याशी आत्ता जुळलेलं नाही हे माहीत असून, हे तुला आधीच माहीत होतं, तरी युद्धभूमीवर तुम्ही सगळी आलात. क्षत्रियानं युद्धाला घाबरायचं नसतं. युद्ध हा क्षत्रियाच्या जन्माचा अविभाज्य भाग आहे. तू युद्ध न करणं म्हणजे क्षत्रियांनी अधोगतीला जाण्यासारखं आहे. या उलट अर्जुन म्हणू लागला की आम्ही आता मात्या पित्यांची सेवा करायची का त्यांचा वध करायचा? संत मंडळींची स्तुती करायची का निंदा करायची? भीष्म द्रोणाचार्यांसारख्या आमच्या गुरुजनांना आम्ही मारून टाकायचं? उपकाराची फेड अशी करायची? मी काय भस्मासुर आहे का, ज्याच्यावर कृपा केली त्यावरच शस्त्र उठवायला? तुम्हाला भस्मासुराची गोष्ट सगळ्यांना माहित आहे. शंकराच्या भस्मापासून एक राक्षस उत्पन्न झाला आणि त्यानं शिवशंकरांची आराधना करून वर मिळवला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं भस्म व्हावं. शिवशंकराने तथास्तु म्हटलं आणि या वरामुळे तो सगळ्यांना त्रास देऊ लागला. भस्मापासून बनला म्हणून भस्मासूर. त्यानं डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न महर्षी नारदांवर केला. महर्षी नारद म्हणाले, अरे माझ्यासारख्या गरीबाला तू का छळतोस? यापेक्षा शिवशंकरांवर तू हात ठेवायचा प्रयत्न कर ना, म्हणजे सौंदर्यवती पार्वतीचा स्वीकार तुला करता येईल. भस्मासुराला अतिशय लोभ उत्पन्न झाला आणि तो अक्षरशः शिवशंकरांच्या मागे लागला. पण विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं आणि नाचता नाचता या भस्मासुराचे हात त्याच्याच डोक्यावर कसे येतील अशा प्रकारे नाचाच्या ज्या स्टेप असतात त्या करायला सुरुवात केली. भस्मासुराचे हात त्याच्याच डोक्यावर आले आणि त्याचंच भस्म झालं. तर अशा प्रकारे मी आपणहून काय माझंच भस्म करून घेऊ? समुद्र कधी नदीचा त्याग करत नाही. आई कधी लहान बाळाचा उभेर करत नाही. तर अर्जुनाची अशी सगळी अवस्था बघून भगवंतानी रागावलेल्या चिडलेल्या आईचं रूपच जड धारण केलं. कारण आई लेकराला आपल्या क्वचित रागावते, दटावते, पण त्यामागे तिचा स्नेहच असतो. त्यानं चांगलं वागावं हेच तिच्या मनामध्ये असतं. दुसऱ्या अध्यायामध्ये क्लेब्यम असा एक शब्द भगवंतानी अर्जुनासाठी वापरलाय. तू काय नामर्द आहेस की काय? अर्जुना, तू स्वतःला शहाणा ज्ञानी समजतोस, मग आता इथे मतिमंदासारखा वेडेपणा का करतोस? तू स्वतःला ओळखलं नाहीस का? आणि कौरवांच्या प्रेमामुळे तू रडायला लागलास? या जगात असण्याचं तू काय एकच कारण आहेस? ही विश्वरचना अनादी अनंत आहे. जन्म मृत्यूचं काही मोठंच नाही.
हे वीर कधी ना कधी मरणार, ते तुझ्या हातून मरतील एवढंच. हे उपजे आणि नासे, जे मायावश दिसे, येरवी तत्वता वस्तू जे असे अविनाशाचे. कोणाचं असणं आणि नसणं हे काही खरं नसतं. कुणाच्या नसण्यानं जग थांबत नाही आणि असण्यानं ते फारसं पुढे जातं असंही नाही. आत्मतत्व अविनाशी आहे. पाण्यावर लाटा येतात, वाऱ्यामुळे. वारा थांबला की लाटा थांबतात. तसंच शरीरात शरीर आहे, ते आपलं बालपणी वेगळं दिसतं, तरुणपणी वेगळं दिसतं आणि प्रौढपणी वेगळं दिसतं, म्हातारपणी वेगळं दिसतं. वयानुसार पोरकटपणा आपला कमी होत जातो. त्या त्या वयानुसारच वागायला हवं आणि असा जो वागत असतो तो ज्ञानी ठरतो. शरीराचं वेगळेपण हा झाला शरीरातल्या चैतन्याचा भाग. हे एकदा मनावर ठसलं की 25शी एकदा ओलांडल्यावर एखादा बाई किंवा पुरुष लहान मुलांबरोबर लपाछपीचे डाव खेळत नाही आणि म्हातारपणी त्याला आपण वृद्ध झालो याचं दुःख होत नाही. शहाण्या सुज्ञ माणसानं हेच तर जाणावं की ज्याच्या जगाच्या फापट पसारात खूप व्यापक चैतन्य आहे, पण त्यातलं मला काय हवं तेवढं ज्ञान मिळवावं. आणि हाच विचार सुज्ञ माणूस करतो. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात की एखाद्या दुकानात आपण गेलो, मी आपलं म्हटलं की 50 रुपये मीटर पासून 1500 रुपये मीटर पर्यंत कापड आहे, पण मला कोणतं घ्यायला परवडेल ते आपण घेतो. आपलं खिसा पाकिट बघून खरेदी करतो. पाणी आणि दूध यातून राजहंस, दूध वेगळं पाणी वेगळं करतो, पाणी शिल्लक ठेवतो. कोंडा आणि धान्य यातून धान्य वेगळं केलं जातं. अग्नीच्या साहाय्यानं हिणकस द्रव्य काढून टाकून चोख सोनं आपण मिळवतो. तसं आपल्या ज्ञानाच्या बुद्धीच्या साहाय्यानं सुज्ञ माणूस जे दूध आणलेलं आहे ते तापून योग्य तापमानाला त्याला विरजण लावून दही बनवून मग रवी न घुसळून लोणी काढतो आणि जे तत्व आहे ते बरोबर आपल्या हातामध्ये उचलून घेतो. लोणी हे आत्मतत्व म्हटलं, जे मूल तत्व आहे, दुधात आहेच ते, पण ते लोणीवर तरंगावं म्हणून खूप आटापिटा आणि शास्त्र आहे. जे मूल तत्व आहे ते जन्म मृत्यूच्या पलीकडे, आत्मा नाश पावत नाही, शरीर नष्ट होतं. अर्जुना, तू युद्ध कर, मारणारा तू नाहीस आणि मरणारे ते नाहीत. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे, तसे देहांतरा ते स्वीकारावे चैतन्यनाथे. एखादं वस्त्र जुनं झालं की आपण ते टाकून देतो आणि नवीन वस्त्र घेतो. तसंच शरीराचं जगणं आणि मरणं हे सुद्धा नव्या जुन्या वस्त्रासारखं आहे. आत्मा सुद्धा जुनं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. आत्मा कधी पाण्यात बुडत नाही, अग्नीनं जळत नाही, वाऱ्यानं उडत नाही, शस्त्रांनी तुटत नाही, तर्कवितर्कामध्ये पडत नाही. तो दृष्टीला दिसत नाही पण आहे नक्की. स्थिर, नित्य, शाश्वत, स्वयं, सनातन, अचल, दुर्लभ आणि विश्वव्यापी असा आहे. शरीराला नाशवंत म्हटलं की शोक करायचं कारण उरत नाही. जगणं, नष्ट होणं ही जगाची सहज स्थिती आहे. तो ऊन सावलीचा खेळ आहे. आता खंत करण्यासारखं इथे काही नाही. युद्धात कौरवांचं काही बरं वाईट झालं किंवा तुझ्यावर काही वाईट प्रसंग ओढवलाच, तर संसार सागरातून ज्यामुळे आपण प्रवास करतो, ज्याच्या भरवशावरून आपण जातो, तो धर्म, क्षात्र धर्म, स्वधर्म आपण पाळतो आणि तो स्वधर्म आत्ता टाकून देणं तुझ्यासारख्या क्षत्रियाला योग्य होणार नाही. करुणा, दया, ममता, माया ही नावं सगळी चांगली आहेत, पण युद्धाच्या ठिकाणी ती उपयोगाची नाही. दया आणि करुणा यांना तर युद्धभूमीवर थारा नाही. अगदी निष्कपट मनानं झुंज देणं हेच आता तुझं कर्तव्य आहे.
युद्धभूमी ही खरी तर क्षत्रियांसाठी अमृत सिद्धी योग आहे. त्याचा त्याग करणारा वीरपुत्र असा अति शहाणा तूच असशील. युद्धाला तू पाप म्हणतोस, पण आता शत्रू समोर आहे. युद्धभूमीवर तू सज्ज होऊन आलायस. युद्ध करणे हे अधर्माचरणा, युद्ध न करणे हे अधर्माचरणाचं पाप होईल. आता विचार फक्त स्वधर्माचा कर. प्रेत, मृत प्राणी यांना गिधाड चहू बाजूनी फाडून खाऊन टाकतात, कारण त्यांच्यासारखे पापी तेच. किंवा सहचराच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीचं जीणं अवघड होऊन जातं. अविवाहिता राहून समाजात वावरणं फार कठीण असतं. आजकाल कितीही बदलला तरी अशा स्त्रियांची समाज हेटाळणी करायला तयार असतो. त्यामुळे तिला स्वधर्म आचरताना खूप ओढाताण करावी लागते, कारण ती जर केली नाही तर धर्माचं पाप माथी लागतं आणि अपकीर्तीला लागलेला डाग हा कधी पुसला जात नाही. अपकीर्तीचा डाग त्या स्त्रीला असं वाटतं की मी आज सासरच्या घरी आहे आणि हा डाग सासरच्या लोकांना लागता कामा नये याची जाणीव तिला असते. जाणतेनी तवची जियावे, तव अपकीर्ती अंगान पवे, आणि सांगपा केवी निघावे येथोनिया. शहाण्या माणसाने, ज्ञानी माणसानं कुठपर्यंत जगावं, जोपर्यंत आयुष्यामध्ये आपल्याला अपकीर्तीचा डाग लागत नाही तोपर्यंत. आज तू दया, करुणा, माया, ममता यांनी रणांगणातून भिवून पडून जातील, पण उद्या तेच तुझे भाऊबंद तुला राजवाड्यात येऊ देतील का? ते तुला उलटे हसतील आणि म्हणतील अर्जुन भ्याड आहे, तो भ्याला, रणांगणातून पळाला. अरे, तुला लोक समाजामध्ये इतके मानतात, कीर्ती देतात, काय वाटेल ते लोक आज करतायत, तर तू इथे तुला स्वपराक्रमानं, स्वेच्छेनं कीर्तीची माळ चालून आली. तुझ्या कीर्तीचा महिमा अगाध आहे. तुझा जो पराक्रम आहे, तू मिळवलेलं धनुर्ज्ञान आहे, ते पवित्र निर्मळ गंगा जलासारखं आहे. सिंहानं गर्जना करताच वनातील हत्तीच्या कळपामध्ये सुद्धा सावधपणा येतो. सापाला गरुडाची भीती वाटते. तसं तू आज या रणांगणामध्ये आला आहेस म्हटल्यावर बऱ्याच योद्ध्यांनी आपल्या प्राणाची आशा सोडून दिले. केवळ क्षात्र धर्म टिकवण्यासाठी ते सकाळी इथे उपस्थित आहेत. आता तू जर मागे फिरलास तर योद्धे सुद्धा तुझी मजा बघतील, थट्टा करतील, आणि ती थट्टा ऐकून तुझ्या मनाला अतिशय दुःख होईल. त्यापेक्षा पराक्रमानं तू लढ. युद्ध ही पर्वणी समज. या युद्धात तू पराक्रमानं त्यांना जिंकलंस तर राज्य भोगशील, आणि कदाचित मारला गेलास तर लढता लढता रणांगणावर गेला म्हणून स्वधर्म पाळून स्वर्गप्राप्ती होईल. तेव्हा कोणतीही शंका मनात आणू नको. आता धनुष्य उचल. स्वधर्माचरण, स्वधर्म संरक्षण याची जाणीव ठेव. अमृताच्या सेवनानं मृत्यू दूर पळतो, तसं क्षात्र वृत्तीचा अंगीकार केल्यामुळे पाप दूर पळेल. फक्त तुझी बुद्धी समतोल ठेव. मिळवलेलं ज्ञान लक्षात घे. पराक्रमानं हुरळून जाऊ नको. सुखानं फार हरखून जाऊ नको. दुःखाचा विषाद मानू नको. सुख दुःख, लाभ आणि जय पराजय हे प्रत्येकाच्याच वाट्याला येत असतात. सज्जनांचं कार्य काय तर धर्माचं संरक्षण. अनेकदा अधर्म हाच धर्माचा पराभव करायला सिद्ध होतो. धर्म क्षीण होतो आणि अधर्म प्रबळ होतो. धर्मनिष्ठ स्वतःविषयी की दुसऱ्याविषयी शोक करत नाही, कारण ते आपल्या ज्ञानानं संतुष्ट असतात. दाखला असा दिला की पितळ हे सोन्यासारखं चकचकीत दिसतं, पण ते काही सोनं नसतं, कारण नुसतं चकाकतं ते सोनं नव्हे. पितळ धातू मधल्या कळकण्याचा आणि चटकन मलिन होण्याचा, गंज चढण्याचा दोष नसता, तर मग
पितळ सुद्धा सोन्यासारखं लखलखीत दिसलं असतं आणि सोन्याला एवढी किंमत द्यावी लागली नसती. पण सोनं ते सोनं. जसं भाजलेलं बी किंवा लाह्या पेरून कोंब फुटत नाही. गहू पेरले तर गहूच उगवतात. वाल पेरले तर वालच उगवतात. जे पेरणार तेच उगवणार. आरसा कसा आहे तर माणसाला त्याचं निजरूप दाखवतो. आरशाला भेदभाव नाही की याला चांगलं दृश्य दाखवायचं, एखाद्याला दाखवायचं नाही. माणसासारखा त्याच्या मनात भाव नाही. माणसं सुद्धा अशी वागतात की आपली मुलं ती चांगली आणि दुसऱ्याची ती वाईट. त्याला असं म्हटलंय, आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचे मात्र खोडकर. ही वृत्ती कोणाजवळ, माणसाजवळ प्रामुख्यानं असते. आणि मग ज्ञानेश्वर महाराज इथे एक सुंदर दाखला देतात. ते म्हणतात की घुबडाला सुद्धा आपली मुलं चांगलीच वाटतात. इसापनीतीतल्या एका गोष्टीचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज करतात. एका झाडावर घुबडाचं एक घरटं होतं आणि त्या झाडाखाली एक साप राहायचा. या घुबडानं सापाबरोबर मैत्री केली. कशासाठी? तर आपल्या मुलांना झाडावर ठेवून आपण कधी गेलोच तर हा साप आपली ही बाळं खाऊन टाकणार नाही म्हणून. एक दिवशी खरंच घरट्यातून घुबड घराबाहेर पडलं आपल्या पिल्लांना चारा पाणी आणण्यासाठी, आणि जाताना झाडाखाली असलेल्या सापाला सांगून गेलं की मी बाहेर जातोय, घरट्यामध्ये पिल्लं आहेत, तू त्यांच्याकडे लक्ष ठेव. साप विचारतो की झाडावर आणि सुद्धा घरटी असतील, तुझी पिल्लं कशी आहेत? हे घुबड सांगतो की माझी पिल्लं अतिशय छान आहेत, देखणी आहेत, अंगाला गुबगुबीत आहेत, गोजीरवाणी आहेत. साप झाडावर हळूच चढतो, घरट्यामध्ये डोकावतो. पिल्लं अगदी सुमार होती. सुमार आहेत म्हणजे घुबडाची पिल्लं नसणार, कारण ते सांगून गेलं होतं की माझी पिल्लं छान गोजीरवाणी आहेत. साप ती घरट्यातली पिल्लं खाऊन टाकतो आणि तेव्हापासून घुबड आणि सापाचं आडवैर चालू होतं. पण आधीच जर आई वडिलांनी पोरांचं असं फाजील वर्णन केलं नाही, त्यांचे फाजील लाड केले नाहीत, तर ही वेळ आली नसती. आरसा जसं खऱ्या रूपाचं दर्शन घडवतो, तसं जो सुज्ञ ज्ञानी आहे तो आपल्या रूपाला जाणून घेतो. कर्म म्हणजे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारता विचक्षण गुंफोनी ठेले. काय करावं आणि काय करू नये याचा निर्णय अनेकांना करता येत नाही. आपल्याला खोटं नाणं खऱ्यासारखं वाटतं आणि आपण सहज फसतो. ज्ञान आहे पण भोळसटपणा. पक्का जाणकार असतो पण त्याच्या मागे सुद्धा खोटेपणाची शंका घेणारी असतात. चांगल्या चांगल्या विचारवंतांची जगात फसगत होते ती त्यांनी केलेल्या मनोरथांमुळे. हे जगाचं रहाटगाडगं असंच चालणार. आपण आपला धर्म कर्म आश्रम याची ओळख करून घ्यायची आणि त्यातलं नेमकं मी काय करायला हवंय ठरवायचं. कारण ज्ञान हे पक्क आहे. कर्तव्य अकर्तव्य हक्क यांचं ज्ञान वयाच्या 18व्या वर्षानंतर येत असावं. म्हणून तर मतदानाचा हक्क आपल्याला मिळाला. तुमच्या कर्तव्य लक्षात आलं की अकर्माच्या भानगडीमध्ये आपण पडत नाही. म्हणून ज्ञान हे फार महत्वाचं आहे आणि ते योग्य वयातच द्यायला हवं. पाण्याजवळ उभा असलेला माणूस एखाद दिवशी पाण्यात बघतो, त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं, पण ते प्रतिबिंब आहे, मी त्या पाण्यात नाहीये हे त्याला निश्चित माहित आहे. नावेत बसलेल्या माणसाला असं वाटतं की किनाऱ्यावरची झाडं पळतायत, पण त्याला नक्की ज्ञान असतं की आपली होडी पळते आहे आणि किनाऱ्यावरची झाडं निश्चल आहे, स्थिर आहेत. सूर्य आपलं स्थान कधीही सोडत नाही, पण आपल्याला तो उगवला मावळला असं आम्ही म्हणतो. तसं ज्ञानी माणूस कर्म करूनही
सर्वांपासून अलिप्त राहतो आणि त्यावेळी त्याचं अलौकिकत्व सिद्ध होतो. जो शरीरी दृढू फलभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊन असे. ज्ञानी माणसाला कधी कर्माचा कंटाळा नसतो, कारण कर्म करत करत त्याने ज्ञान मिळवलेलं असतं. फळाची अधिकाधिक हाव नसते. हे माझं, ते माझं, ते माझं असंही मनात नसतं. संकल्प विकल्प नसतात. ज्ञानाच्या अग्नीत विकल्प त्यानं जाळून टाकलेले असतात. ज्ञान प्राप्तीच्या गाभाऱ्यामध्ये शिरून ज्ञानाचं भोजन तो घेतो आणि आशा आणि अहंकार तो जाळून टाकतो. जे जे माझ्या प्रारब्धात असेल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही असं त्याला वाटतं आणि आपली जी ज्ञानाची साधना आहे ती तो चालू ठेवतो. कारण आजचं जे ज्ञान आहे ते केवळ मार्क मिळवण्यासाठी आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी आहे. तसं हे ज्ञान नाही. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. ऐसे समरस मंथन केले येथ झडकरी काजा आले, जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे. इथे परीक्षा आहे, अग्नी परीक्षा आहे. असं म्हटलं की हृदयाच्या या अग्नी परीक्षेमध्ये विवेकाची रवी फिरवली. सोबतीला श्रोता होता गुरूंचा उपदेश, मोठ्यांचा सल्ला. त्याच्या हृदयात प्रगट झाला ज्ञानाचा दिवा आणि त्याने मंत्र म्हटला, मी ब्रह्म आहे हा. त्यामुळे त्याला स्वतःचा बोध झाला. काही जण करतात तो यज्ञ आहे, द्रव्य यज्ञ. त्यांना पैशाची हाव खूप असते. द्रव्य मिळवत राहायचं, त्या मनानं खर्च करायचा नाही. काही जण शब्दांचा अभ्यास घेऊन शब्द ज्ञान जवळ करतात. काही केवळ कर्म करत राहतात, कर्मयज्ञ. आणि काही ज्ञानयज्ञ करतात. क्वचित नामयज्ञ करतात, सततचं नामस्मरण. आपल्याला खूप सगळं ऐकून बरं वाटतं की नामस्मरण करायला हवं. नाम हाच देव ज्यांनी मानला, ते नामदेव दीर्घायुषी झाले. संत एकनाथ 61 वर्ष जगले. संत श्रेष्ठ तुकाराम 42 वर्ष जगले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष जगले. कोणी कर्मयोगी आहे, कोणी ज्ञानयोगी आहे, कोणी नामस्मरण करण्यामध्ये प्रवीण आहे. कोणाला किती आयुष्य मिळेल हे काही आपण सांगू शकत नाही. नाम हाच देव ज्यांनी मानला, ते नामदेव. ज्ञानयज्ञाचं महत्व सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानरूपी अंजन डोळ्यात घाला. हे अंजन डोळ्यात घालण्यासाठी योगी जन तडफडतात, शरीर कष्ट घेतात, कर्म एखाद्या मुक्कामावर थांबतात आणि प्रवृत्ती आपलं कर्म करू लागते. काही जण आत्मरूपामुळे ज्ञानापेक्षा पवित्र दुसरं काहीही मानत नाहीत. जैसी अमृताची चवी निवडिजे, जरी अमृतासारखी म्हणजे, तैसे ज्ञान हे उपजे ज्ञानी असी. चैतन्य एकच, सूर्य एक, चंद्र एक, तसं ज्ञान हे ज्ञान. त्या ज्ञानाला उपमा नाही. पृथ्वीला तराजू ठेवायचं ठरवलं तर तराजू केवढा लागेल. अमृताहून मधुर दुसरं काही नसतं. पाण्यापेक्षा पातळ काही नाही. तसं ज्ञानाची तुलना ही ज्ञानाशीच होईल. ज्ञान व्यक्त होतं, मिळवलेलं ज्ञान दिसतं. मिळवलेलं ज्ञान व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला लगेच समजतं. ज्ञान हे ज्ञानाचं एवढं महत्व ऐकल्यावर अर्जुनानं ज्ञानप्राप्तीचा उपाय श्रीहरींना विचारला. ते म्हणाले, ज्ञानप्राप्तीचा उपाय जरा लक्ष देऊन ऐक. थोडी आत्मसुखाची गोडी लाव. नसत्या आकांक्षा मनात धरू नको. प्रकृतीनं केलेल्या कर्माचं कर्तेपण आपल्याजवळ नसतं.
त्याचा ठावा ठिकाणा शोधत ज्ञान येतं. त्याच्या हृदयात ज्ञानाची पहाट होते आणि ज्ञानापाठोपाठ येते ती शांती किंवा प्रसन्नता. या उलट काय होतं? शून्य जेथे ग्रह का चैतन्य वीण देह, तैसे जीवित हे समोह ज्ञानहीन. ज्या व्यक्तीला एखादं ज्ञान मिळवण्याची रुची नाही, ते जगणंच नव्हे, त्यापेक्षा मरण चांगलं. ज्ञानाशिवाय जगणं म्हणजे घरात एकटं राहण्यासारखं आहे, प्राण निघून गेलेल्या देहासारखं आहे. प्रत्येकाला एका तरी विषयाची आवड असतेच. एक तरी कला, एक तरी छंद प्रत्येक माणूस जोपासत असतो. प्राण निघून गेलेला देह आणि ज्ञानाशिवाय माणूस हे सारखे आहेत. एका विषयाची गोडी आवड नसेल तर वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान मिळवण्याची आंतरिक इच्छा क्वचित काहींना असते. ते कितीतरी शिकतात, वेगवेगळ्या पदव्या मिळवतात, ज्ञान मिळवतात आणि जितकं ज्ञान तुम्ही मिळवत जाणार तितकं तितकं संशयाच्या वादात पडत जाणार. दुसऱ्याच्या ज्ञानाचा तिटकारा वाटू लागणार. मी एवढा ज्ञानी तेवढा दुसरा कोणीही नाही. हुशार माणसाचा द्वेष वाटणार. पण जो खरा ज्ञानी असतो, आत्मज्ञानी, तो दुसऱ्याच्या ज्ञानाचा, विद्वत्तेचा तिरस्कार करत नाही. हा आत्मज्ञानी दुसऱ्यातलं कौतुक करतो, त्याबद्दल आदर बाळगतो, त्याच्या कलेबद्दल त्याला कौतुक वाटतं. जर एखाद्या रोग्याची अमृत प्यायची तयारी नाही, तर मग मरणाशिवाय दुसरा काही मार्गच नाही. ज्याला बुद्धीच नाही, ज्ञानाचा ज्याला तिटकार आहे, अशी माणसं संशयाच्या गर्तेत पडतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काळज्वर, काळा ताप येऊ लागला की माणसाला दूध पिऊ नये असं वाटतं. कडक थंड त्याला काही ओळखता येत नाही. ऊन चांदणं सारखंच वाटतं. तसं ज्ञानी माणसाला जर संशय मनामध्ये असेल तर त्याला खरं खोटं, चांगलं वाईट, योग्य अयोग्य याचा विचार शिवत नाही. जगातलं सगळ्यात कोणतं महापाप असेल तर तो संशय. जसं पारध्याचं जाळं हा संशय, त्यात अडकला तो अडकला. एका संशयातून आपले तर्क वितर्क चालू राहतात आणि आपण अनेक संशयांचं ओझं बाळगतो. त्यातून आपला शेवटी नाश होतो. कारण संशयात्मा विनश्यती हे गीता वचन आहे. जितका संशय घेत जाणार तितकं तुमचा विनाश होत जाणार. संशयापासून दूर राहणं आणि संशयाला दूर करणं, अधिक जवळ येऊ न देणं, संशयाला दूर ठेवण्यासाठी उत्तम उपाय असा आहे की जे ज्ञान आपण मिळवलं ते उगीच पाजळत बसू नका. ज्या ज्ञानामुळे तुम्हाला शांती लाभली ते ज्ञान, त्याचं आत्मचिंतन करा. ज्याला त्याची गोडी नाही त्याला हे ज्ञान सांगत बसू नका. ज्याला खरोखर गोडी असते ती माणसं साता समुद्रा पलीकडून सुद्धा हे ज्ञान आपल्याला मिळावं म्हणून प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारे ऑनलाईन कार्यक्रम घेऊन सुद्धा आपली जी ज्ञानाची भूक आहे ती भागवण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञान मिळवणं म्हणजे शांतरस प्रगट होणं. जितका माणूस ज्ञानी तितकं त्या आत्मज्ञानामुळे तो शांत दिसतो. तो शांतचू अभिनव बेल, ते परियेसा मराठे बोल, जे समुद्राहूनी खोल अर्थ भरित. समुद्र किती खोल तर सर्वार्थानं भरलेला. सूर्यबिंब केवढं तर आपल्या उंजळीत मावेल एवढं नाही, कितीतरी मोठं आपल्याला दिसतं उंजळभर. त्याचा प्रकाश त्रैलोक्यभर. तशीच ही जी मराठी भाषा आहे आणि हा जो ग्रंथ आहे
या ग्रंथाची थोरवी आणि पुण्याई ही अनेक शतकानुशतक चाललेली आहे. शांतचू अभिनव वेल हा ग्रंथ म्हणजे शांत रसाची अभिनव अशी वेल आहे. वेल नेहमी वाढत जाते आणि दुसऱ्यांचा आधार घेत घेत ती मोठी होते, फळते, फुलते. अशी ज्ञानी माणसं फार क्वचित. की साखर आपल्याला आवडते, पण औषध सुद्धा साखरेसारखं गोड हवं. एखादा आजार झाला तर कडू औषध सुद्धा गिळायची तयारी हवी. मलय पर्वतावरून वारा वाहत आला आणि तो सुगंध घेऊन आला असं कधी होतच नाही. कारण मलय पर्वत म्हणजे कचऱ्याच्या डोंगराकडून जर वारा आला तर सुगंध आणणार नाही, जेवढं खरं. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर दाखला दिला की एखादी पतिव्रता मुळातच लावण्यवती पण आहे आणि सद्गुणी पण आहे. अशी बायको जर कोणाला मिळाली असेल तर तो खूप भाग्यवान आहे. तसंच एखादा ज्ञानी आहे आणि संशयाचा स्पर्श सुद्धा त्याला झाला नाही, असा ज्ञानी माणूस हा केवळ योगायोग आहे. एक छान उदाहरण सांगते की आपण लहानपणापासून पाढे पाठ करत आलो आणि आता नातवंडांना शिकवतोय. पूर्वी आम्ही मराठीत पाढे म्हणायचो, आता इंग्लिश मध्ये शिकवतो एवढंच. एक पाढा आहे, पटकन आम्ही तुम्हाला विचारलं, परीक्षा घेण्यासाठी विचारतात 2 x 4 किती, 3 x 8 किती. तसं तुम्हाला विचारलं की 24 त्रिक किती. तुमचं गणित खूप चांगलं आहे, तुम्ही पटकन उत्तर देणार की 24 त्रिक 72. मी असं म्हटलं की 72 म्हणजे 7वर 2. 2 हा आकडा मी पुसून टाकला. आता कागदावर राहिले 7. पुन्हा एकदा सांगते, 24 त्रिक 72. 72 म्हणजे 7वर 2 आम्ही लिहिलं आणि त्यातला 2 हा आकडा खोडून टाकला. कागदावर आता राहिले 7. मी आकडा खोडून टाकला 2, पण त्या 2 या आकड्यानं आपल्या बरोबर नेले 65. 7 कागदावर राहिले आणि 65 घेऊन गेला 2 आकडा. पुसला आकडा 2 आणि त्यानं नेले 65. हे गणित कळावं लागेल, कारण गणित म्हटलं की ज्ञान व्हावं लागतं आणि ज्ञान हे ब्रह्म आहे असं म्हटलंय. ते कळणं हे ब्रह्मज्ञान आहे. कोणताही पाढा घ्या, उजवीकडचा एक आकडा खोडून टाका, डावीकडे जो आकडा राहिला त्यानं नेले किती ते बघत राहा. संशयाचा स्पर्श सुद्धा झाला नाही असं ज्ञान कोणी मिळवलं असेल तर तो केवळ योगायोग आहे. जितकं ज्ञानी माणूस तितके संशय खूप. म्हणून तर धनुर्धर अर्जुनाला 18 अध्याय 700 श्लोकांची गीता युद्धभूमीवर सांगावी लागली. कारण अर्जुन हा धनुर्धर आहे, वीर आहे, सगळ्या कलांचा ज्ञाता आहे आणि हुशार आहे, ज्ञानी आहे. त्याला समजावणं सोपं नाही. थोडा मध्यम दर्जाच्या माणसाला समजावणं सोपं असतं की आता तू हेच करायला आणि हेच कर. सांगितलं तो ऐकला. अर्जुन ऐकणारा नाही. पुन्हा प्रश्न, पुन्हा उत्तर, पुन्हा संशय. जगातली सगळ्यात उत्तम वस्तू कोणती असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञान. ज्ञान कसं आहे तर श्रेष्ठ आहे. ज्ञान पवित्र आहे. ज्ञान हे धर्माचं राहतं ठिकाण आहे. एकदा का ज्ञानाचा लाभ झाला की ज्ञानाचा अंत होत नाही. ते ज्ञान आपल्याला दुरावत नाही. दुसऱ्याने ते अनुभवलं म्हणून कमी होत नाही आणि अनुभवतानाही काही खर्च करावा लागत नाही. ज्ञान कधी शिळ होत नाही, ज्ञान कधी कमी होत नाही, उलट ज्ञान वाढत जातं. बँकेतल्या पैशांसारखं. बँकेत 8-9% व्याज मिळतं, म्हणून आम्ही त्या 8 रुपयांसाठी आम्ही 100 आपले रुपये नेऊन बँकेत ठेवायला तयार होतो.
म्हणजे आम्ही केवढे ज्ञानी बघा. हा ज्ञानाचा साठा मर्याद आहे, पण त्याचा शोध बोध घ्यावा लागतो. आपल्याला आवड कोणत्या विषयाची आहे हे लक्षात घेऊनच ज्ञान मिळवायला हवं. नाहीतर एखादं ज्ञान आपण घेतलं, त्याची पदवी मिळवली आणि मग मुलगा असं म्हणू लागला की हे काय मला आवडलं नाही, केवळ मी अभ्यास करत गेलो, पदवी मिळवली, पण त्यामधलं काम काही मला करायला आवडणार नाही. तर मग त्याची अवस्था कशी होईल? आता काय पुन्हा नवीन ज्ञान मिळवत राहणार? मग त्या मुलाचा त्याला योग्य सल्ला द्या, पण त्याची आवड लक्षात घेऊन तशाच प्रकारचं शिक्षण त्याला देणं योग्य ठरेल. आपल्याकडे मुलांवर 8व्या वर्षी मौजी बंधन उपनयन नावाचा संस्कार केला जातो. 8 वर्षापर्यंत मूल स्वावलंबी होतं. त्याला कोणत्या विषयाची साधारण आवड आहे ते हळूहळू लक्षात येऊ लागतं आणि मग त्याला गुरुग्रही शिक्षण मिळवण्यासाठी पूर्वी पाठवलं जायचं. आज आपण शिक्षणासाठी दुसरीकडे पाठवत नसलो तरी सुद्धा निदान त्याला आवड काय आहे या गोष्टीचं ज्ञान करून घ्यायला काही हरकत नाही. दाखला दिला, गोचिड नावाचा एक प्राणी आहे. गोचिड, गाईच्या किंवा म्हशीच्या अंगावर या गोचिड्या बसतात. गाईच्या स्तनाला अगदी चिकटून बसतात. या स्तनाच्या पातळ कातडीच्या आड मधुर दूध लपलेलं आहे हे काही गोचिडीला माहित नसतं आणि ती गाईच्या अंगातलं रक्त पीत बसते, त्याच्यावर वाढते. दुसरा एक दृष्टांत दिला, कमळ आणि बेडूक दोघांचंही घर तळ्यातला चिखल आहे. सुंदर उमललेलं कमळ, त्याच्या भोवती कुठून कुठून भुंगे येतात, उडत येतात, बसतात, मधमाशा येतात, मध खातात आणि तिथेच असणारा बेडूक मात्र चिखलात उड्या मारत बसतो. त्याला ते कमळ काही दिसत नाही की त्याचं सौंदर्य काय आहे. एखादा कर्मदरिद्री माणूस आपल्याच घरात मोहरांचा हंडा पुरलेला आहे पूर्वजांनी हे त्याला माहित नसतं आणि पिढ्यानपिढ्या तो जीवन दरिद्री अवस्थेमध्ये कंठत असतो. तसंच अनेकांना ज्ञान होतं, ज्ञान घ्यावं वाटतं, पण त्या मार्गानं त्यांचे प्रयत्न अपुरे असतात. ते ज्ञान त्यांना कळतं पण उमगत नाही. काही ना उमगतं पण ते आचरणात आणत नाही. आचरणात आणायचं तर तेवढी बुद्धी नाही, काम करण्याची त्यांच्याजवळ ताकद नाही. मगाशीच एक दाखला तुम्हाला दिला की दुधाला योग्य तापमानाला विरजण लावलं तर दही होतं, बीज जमिनीत पेरलं तर झाड येतं. सोन्याचे अलंकार करून बायकोला कधी अंगावर घालायला दिले तर ते शोभून दिसतात. तसंच हे ज्ञान असतं, ते मिळवण्याचा प्रयत्न झाल्यावर ज्ञान अव्यक्त आहे, ते व्यक्त रूपानं प्रगट व्हावं लागतं. ज्ञानी माणूस वेगळा दिसतो आणि अज्ञानी वेगळा दिसतो. कर्मयोगी वेगळा दिसतो, भक्ती करणारा वेगळा दिसतो, संन्यासी वेगळा असतो. प्रत्येकाच्या विचारांची दिशा वेगळी असते. सहज विचार करून बघा की मगाशी तुम्हाला मी काही दाखले सांगितले की सूत एकच आहे, त्याची वस्त्र वेगवेगळी बनतात, किंवा जे आपण दही दूध बनवतो त्याच्यापासून वेगवेगळ्या मिठाया सगळ्या दुधापासून बनतात, पण त्याची चव वेगळी असते. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घागरी मडकी हा जो आकार हा मूळ जमिनीत नसतो, सगळी बनतात मातीची, पण कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेचा तो आकार आहे. कापसाच्या पोटात कधी कापडाचे गठ्ठे नसतात, तर त्या कापसाचं सूत काढून मग कापड बनवावं लागतं. आपण आरशात बघतो ते प्रतिबिंब आहे, हे आपलंच आहे, उमगावं लागतं आणि
हे सगळं जो जाणतो तो ज्ञानी आहे. मी सुरुवात केली होती, आपण आज 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय इथे घेऊन बसलोय. सत्व रज तम हे आपल्या अंगातले 3 गुण आज समान पातळीवर आहेत असं समजून ज्ञानेश्वरी ऐकायला बसलो. आणि बुद्धी आपली पूर्ण हवी. मन आणि चित्त, कदाचित मन इथेच हवं, चित्त विचलित झालं तरी चालेल. दोन्ही कान उघडे ठेवून, तोंड बंद ठेवून, सबंध गेला तासभर तुम्ही ऐकतात. मी असं म्हणेन, चांगलं ते ऐका. ऐकण्याचा परिणाम खूप चांगला होतो. ऐकल्यामुळे एक ग्रंथ अनेकांना त्यातला विषय सहज आकलन होतं. आणि श्रवणाच्या या नौकेमध्ये आपण बसलेलं असताना उत्तम श्रवण केलं तर त्याचं दृश्यफळ मिळाल्याशिवाय राहत नाही. सगळे अवयव शरीरावर 2-2 आहेत. कान 2 आहेत, डोळे 2 आहेत, नाकपुड्या 2 आहेत, हात 2, पाय 2. असं म्हटलं की भरपूर ऐका, भरपूर बघा. एकेका नाकपुडीनं थोडा थोडा वेळ श्वास घ्या. काम भरपूर करा, भरपूर चाला. ओठ 2 आहेत. तोंडाचं काम 2 प्रकारचं आहे, खाणं आणि बोलणं. बोलणं कमी ठेवा आणि खाणं सुद्धा कमी ठेवा. ज्ञानी माणूस या सगळ्या गोष्टी पाळतो. गीता वास्तव आहे, निधान वास्तव आहे. शब्द त्यातले खोटे नाहीत, अर्थ खोटा नाही, अक्षर आपल्याला विचलित करणार नाहीत. आणि जे जे मी तुम्हाला या सगळ्याचा अर्थ सांगितला तो कधीही पुसला जाणार नाही, असा हा ज्ञानयोग. ज्ञानेश्वरांनी हा ज्ञानयोग मांडला. मी तुम्हाला आधीच कळवून ठेवलं होतं की आज 2ऱ्या अध्यायातला काही भाग याच्यामध्ये असेल, 4थ्या अध्यायातला काही भाग असेल, 9व्या अध्यायामधील 231 ते 61, 261 अशा ओव्या असतील. 12व्या अध्यायामध्ये 144 ते 214 अशा ओव्या असतील. 13व्या अध्यायातल्या 184 ते 281 ओव्या असतील. 17व्या अध्यायातल्या 185 ते 334 आणि 18व्या अध्यायातल्या 422 ते 436 अशा ओव्यांचा आढावा घेत घेत ज्ञानेश्वरीतील ज्ञानयोग या मधल्या ओव्यांमधून, कारण एकाच ठिकाणी तो सगळा विषय सापडत नाही, संबंध ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या अध्यायामधून हा जो विषय आहे तो आज मी मांडला, ज्ञानेश्वरीतील ज्ञानयोग. मी इथे थांबते. कर्म, ज्ञान, भक्ती, मुक्ती हा प्रवास असा आहे. त्यामुळे पुढच्या ज्ञानेश्वरी पाठामध्ये मी ज्ञानेश्वरीतील भक्तियोग मांडेन आणि त्याच्या ओव्या कोणत्या असतील वगैरे सर्व लिहून कळवीन. आशुतोष चित्राव आणि गीता चित्राव तुमच्यापर्यंत ही ज्ञानेश्वरी पोचावी म्हणून खूप मेहनत घेत आहेत. या सगळ्या ओव्या तुमच्यापर्यंत पोचतील. ज्ञानेश्वरी संपादित आवृत्त्या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही कोणाचीही ज्ञानेश्वरी जरी घेतली तरी मूळ लिहिलं ते ज्ञानेश्वरानेच. संपादित ज्यांनी केली त्यांनी आपापले वेगवेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. मी स्वतः अनेक संपादित आवृत्त्या वाचल्यात, पण जे दुसऱ्यांना समजेल आणि चटकन कळेल असं सांगण्यासाठी आपली म्हणून काही भाषा असावी लागते, तरच तो ग्रंथ आपण सगळ्यांपर्यंत पोचवू शकतो. ज्ञानेश्वरीतला ज्ञानयोग बघून आज आपण इथे थांबूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते.
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्तंबा माता की जय। श्री लक्ष्मी केशवाय नमः। श्री कृष्णार्पणमस्तु। आरती करू आणि मग आपण थांबू. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर हुटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव कृष्ण खजित परा तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभत बरा, गुणगुणती नुपुरे चरणी लागलिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, प्रवळ सुंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटताये सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्याची, सेविती साधू संत मनुवेद माझा. आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जोगी, मती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कैवल्यतेजा, सेविती साधू संत मनुवेद माझा. आरती ज्ञान राजा कनकाचे ताटकरी, उद्या गोपी कानाची, नारद तुंबरू समगायन करी. आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेजा, सेविती साधू संत मनुवेद माझा. आरती ज्ञान राजा प्रगट भूय बोले, विश्व ब्रह्माची केले, नाना जनार्दनी पायित कशिले. आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेजा, सेविती साधू संत मनुवेद माझा. आरती ज्ञान राजा धूप दीप नमस्ता कर्पूरारती, देवा कर्पूरारती. हृदय सिंहासनी बसले द्वारकापती, द्वारकापती बसले रुक्मिणीपती, बसले रुक्मिणीपती. धूप दीप झाला आता कर्पूरारती, कर्पूरवडी सममान समाजे निर्मळ राहू दे, देवा निर्मळ राहू दे. कर्पूरवडी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे. कापुराची लावणी ज्योती भावे ओवाळी, देवा भावे ओवाळी. धूप दीप झाला आता कर्पूरारती, ध्यान कळे ना ना कळे काही, देवा ना कळे काही. शब्द फुलाची कुंकुनी माला वाहतो काही, मुखी नाम त्रिधाम पाहिन तव मूर्ती, देवा पाहिन तव मूर्ती. धूप दीप झाला आता कर्पूरारती, धूप दीप झाला आता कर्पूरारती. गालिंग लोटांगण चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगनानंदे पूजिन भावे ओवाळीन हरे नमा.
त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव हरे नमः देवा बीजात्मनामा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्णार्पणमस्तु।